वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखाद्या कंपनीच्या शोरूममध्ये ग्राहकांची प्रचंड झुंबड उडाली आहे. गाड्यांचे बुकिंग एकदम फुल आहेत. गाड्या वेळेवर देण्यासाठी कारखान्यात म्हणजे रात्रंदिवस काम सुरू आहे. आणि कंपनीच्या इतिहासात कधी नव्हे इतक्या जास्त गाड्या विकल्या जात आहेत. हे सगळं चित्र पाहिल्यावर साहजिकच कुणालाही वाटेल की कंपनीचा मालक एकदम खुश असेल, हो ना? अगदी बरोबर. म्हणजे कोणालाही तसंच वाटेल. पण प्रत्यक्षात तोच मालक किंवा त्यांचा फायनान्स मॅनेजर ताळेबंद घेऊन डोक्याला हात लावून बसलाय. कारण मागच्या वर्षाच्या तुलनेत कंपनीचा नफा चक्क खाली आलाय. म्हणजे विक्री जास्त पण नफा कमी, असा हा एकदम चक्रावून टाकणारा प्रकार आहे. हो, आणि हाच तो विरोधाभास आहे जो सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या आणि विशेषतः गुंतवणूकदारांच्या चिंतेचा विषय बनला आहे. कारण व्यवसायाच्या जगात फक्त वरवरचे आकडे बघून चालत नाहीत. दुकानातून किती माल बाहेर गेला यापेक्षा दिवसाच्या शेवटी गल्यात प्रत्यक्ष किती पैसे उरले हे जास्त महत्त्वाचं असतं. नक्कीच. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच कोड्याची उकल करणार आहोत. आपल्यासमोर हुंडाई मोटर इंडियाच्या मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजेच Q4चे ताजे निकाल आहेत. आणि हे आकडे पाहिल्यावर मला पहिला धक्का असा बसला की त्यांचा महसूल 5% वाढलाय. अच्छा, म्हणजे टॉपलाईन वाढली आहे. हो, म्हणजे मार्च 2025 मध्ये तो 17,940 कोटी रुपये होता. तो आता 18,916 कोटी रुपये झाला आहे. सरळ भाषेत सांगायचं तर कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त गाड्या विकल्या आहेत आणि जास्त पैसेही कमवले आहेत. पण जेव्हा नजर थेट तळाला जाते, म्हणजेच निव्वळ नफ्याकडे, नेट प्रॉफिटकडे जाते, तेव्हा तेथे चक्क 22% घसरण दिसते. बापरे, 22%? हो, नफा 1,614 कोटींवरून खाली पडून 1,256 कोटींवर आला आहे. म्हणजे हे कसं शक्य आहे? गाडी जास्त विकून नफा कमी कसा काय होऊ शकतो? ही आकडेवारी आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या आर्थिक वास्तवाकडे घेऊन जाते. तुम्ही मगाशी महसूल आणि नफ्याचा उल्लेख केलात. कंपनीचा जो महसूल वाढला आहे त्याला फायनान्सच्या भाषेत आपण टॉपलाईन म्हणतो, आणि जो निव्वळ नफा असतो त्याला बॉटम लाईन म्हटलं जातं. बरोबर. तर हुंडाईच्या बाबतीत टॉपलाईन वाढत आहे, पण बॉटम लाईन मात्र आकुंचन पावत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे ज्याला आपण मार्जिन प्रेशर म्हणतो ते. म्हणजे गाडी विकून जो पैसा येतोय ना, त्यापेक्षा ती गाडी बनवण्यासाठी आणि ती कंपनी चालवण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खूप वेगाने वाढतोय. अच्छा, म्हणजे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त वेगाने वाढतोय. हे समजून घेण्यासाठी माझ्या डोक्यात एक रोजच्या जीवनातील उदाहरण येत आहे. समजा आपल्या शहरात एक खूप प्रसिद्ध बेकरी आहे. तिथे अचानक ग्राहकांची गर्दी खूप वाढली. त्यांचे केक आणि पेस्ट्रीज पूर्वीपेक्षा खूप जास्त विकले जात आहेत. गल्ल्यात पैसेही भरपूर येत आहेत. पण दुसरीकडे बेकरीला लागणारा मैदा, तूप, ड्रायफ्रूट्स आणि कामगारांचा पगार इतका वाढला आहे की महिन्याच्या शेवटी जेव्हा मालक हिशेब करायला बसतो तेव्हा सगळ्यांचा खर्च वजा जाता त्याच्या हातात उरणारा निव्वळ नफा मात्र आधीपेक्षा कमीच असतो. हे हुंडाईच्या बाबतीत घडणाऱ्या प्रकारासारखंच नाहीये का? हे उदाहरण परिस्थिती समजून घेण्यासाठी खूपच छान आहे. म्हणजे बेकरीच्या मालकाला जसा वाढत्या खर्चाचा फटका बसतो तसाच हुंडाईलाही बसतोय. पण बेकरी आणि एका जागतिक पातळीवरील कारखान्यात एक खूप मोठा आणि मूलभूत फरक आहे. कोणता फरक? फरक असा की जर बेकरीत मैद्याचा भाव वाढला तर मालक दुसऱ्या दिवशी बोर्ड लावून केकची किंमत 10 रुपयांनी वाढवू शकतो. ग्राहक कुरकुर करतील पण ते केक घेतील. पण ऑटोमोबाईल क्षेत्रात कंपन्यांना असं एका रात्रीत किमती वाढवता येत नाहीत. हो, कारण इथला ग्राहक 10-20 रुपयांचा नाही तर लाखांचा विचार करत असतो. अगदी बरोबर. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कच्च्या मालाचा खर्च. आपण जेव्हा कारच्या निर्मितीचा विचार करतो तेव्हा त्यात उच्च दर्जाचे स्टील, ॲल्युमिनियम, प्लास्टिक आणि आजकालच्या गाड्यांमध्ये तर शेकडो सेमीकंडक्टर चिप्स असतात. जागतिक पातळीवर या सर्व गोष्टींचे भाव प्रचंड अस्थिर आहेत. म्हणजे पुरवठा साखळीतील अडथळे आणि महागाईचा थेट फटका बसतोय. हो ना. पुरवठा साखळीतील अडथळे, जागतिक महागाई आणि लॉजिस्टिक्स म्हणजेच वाहतुकीचा खर्च या सगळ्या गोष्टी थेट कारखान्याच्या उत्पादन खर्चात खूप मोठी वाढ करतात.
म्हणजेच कारखान्यातून गाडी बाहेर पडण्याआधीच तिचा खर्च बजेटच्या बाहेर गेलेला असतो. पण इथे मला आणखी एका गोष्टीची भर घालायची आहे, जी या निकालांमध्ये एकदम स्पष्ट दिसते. निव्वळ नफा तर घसरलाच आहे, पण ज्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा इबिडा म्हणतो, तो सुद्धा 22% कमी झाला आहे. अहं. तो 2,533 कोटींवरून 1,966 कोटींवर आलाय. आता ज्यांना फायनान्सची फारशी माहिती नाही, त्यांच्यासाठी हा इबिटडा नक्की काय असतो हे थोडक्यात सांगता येईल का? नक्कीच सांगेन. इबिटडा म्हणजे कर, व्याज आणि घसारा वजा करण्यापूर्वीचा नफा. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीचा मुख्य व्यवसाय म्हणजे गाड्या बनवणे आणि विकणे, यातून थेट किती नफा उरतोय हे यातून दिसतं. अच्छा, म्हणजे निव्वळ मुख्य व्यवसायातला नफा. हो. आणि जेव्हा इबिटडा कमी होतो तेव्हा त्याचा स्पष्ट अर्थ असा असतो की कंपनीच्या दैनंदिन ऑपरेशन्समध्ये खर्च प्रचंड वाढला आहे. म्हणजे केवळ कच्चा मालच नाही, तर मार्केटिंगचा खर्च, कामगारांचे वाढते वेतन आणि कारखाने चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा, या सर्व गोष्टी मिळून हा ऑपरेटिंग खर्च वाढवतात. त्यामुळे महसूल वाढूनही कंपनीचा गाभ्याचा नफा कमी होतो. हे तर खरोखरच चिंताजनक आहे. पण आता या आकडेवारीच्या आणखी एका पैलूकडे वळूया, जो मला वैयक्तिकरित्या खूप गोंधळात टाकणारा वाटला. कोणता पैलू? आपण आतापर्यंत जी चर्चा केली ती वार्षिक तुलनेवर होती, म्हणजे ज्याला आपण इयर ऑन इयर म्हणतो, मागच्या वर्षीचा मार्च आणि या वर्षीचा मार्च. पण जर आपण तिमाही आकडेवारी पाहिली, म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर, डिसेंबर 2025ची तुलना मार्च 2026शी केली, तर चित्र थोडं वेगळं दिसतं. अच्छा, कसं काय? कारण डिसेंबरच्या तुलनेत मार्चमध्ये विक्री सुधारली आहे. 17,973 कोटींवरून 18,916 कोटींवर गेली आहे. आणि निव्वळ नफाही 1,234 कोटींवरून 1,256 कोटींवर गेलाय. म्हणजे किंचित का होईना पण वाढलाय. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच तिमाहीत पुन्हा एबिडा मात्र कमी झालाय. 2,018 कोटींवरून 1,966 कोटींवर आलाय. हा एक अतिशय सूक्ष्म पण महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. तिमाही आकडेवारी आपल्याला हे सांगते की बाजारात गाड्यांची मागणी अचानक गायब झालेली नाहीये. ग्राहकांचा उत्साह अजूनही टिकून आहे. मग नफा वाढूनही इबिडा का पडलाय? कारण निव्वळ नफा जो किंचित वाढलेला दिसतोय ना, त्यात अदर इन्कम म्हणजे व्यवसायाव्यतिरिक्त इतर गुंतवणुकीतून आलेले उत्पन्न समाविष्ट असू शकतं. पण इबिडाची घसरण आपल्याला पुन्हा त्याच वास्तवाची जाणीव करून देते की मागणी असली तरी प्रत्यक्ष ऑपरेशन्समधील खर्चाचा दबाव सतत वाढतच आहे. एक मिनिट, आता इथे मला एक साधा आणि थेट प्रश्न पडतो. जर ग्राहकांकडून गाड्यांची मागणी स्थिर आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय, तर मग हुंडाईसारखी एवढी मोठी आणि प्रस्थापित कंपनी आपल्या प्रक्रियेत कार्यक्षमता का आणू शकत नाही? किंवा त्याहून सोपा उपाय म्हणजे जो काही वाढता खर्च आहे तो थेट ग्राहकांच्या माथी का मारला जात नाही? गाड्यांच्या किमती एकदम वाढवून टाकल्या तर नफा आपोआप वाढेल ना. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की बेकरीवाला करू शकतो, तसं कंपन्यांनी 1-2% किमती वाढवल्या तर काय बिघडेल? हा प्रश्न वरवर खूप तार्किक वाटतो, पण प्रत्यक्षात भारतीय पॅसेंजर व्हेकल मार्केटचं अर्थशास्त्र खूप वेगळं आणि गुंतागुंतीचं आहे. म्हणजे भारतीय बाजारपेठ ही जगातील सर्वात प्राइस सेन्सिटिव्ह म्हणजेच किमतीबाबत अत्यंत संवेदनशील असलेल्या बाजारपेठांपैकी एक आहे. म्हणजे ग्राहक लगेच दुसरीकडे जातील. अगदी. इथे स्पर्धा इतकी जीवघेणी आहे की प्रत्येक सेगमेंटमध्ये ग्राहकांसमोर 3 ते 4 तगडे पर्याय उभे असतात. अच्छा, म्हणजे जर हुंडाईने त्यांच्या एखाद्या एसयूव्हीची किंमत 50,000 किंवा लाखांनी वाढवली तर ग्राहक लगेच टाटा, महिंद्रा किंवा मारुतीच्या शोरूमकडे वळेल असा धोका असतो. अगदी हेच घडतं. याला अर्थशास्त्राच्या भाषेत किमतीची लवचिकता किंवा प्राइस इलास्टिसिटी म्हणतात. बाजारात इतर कंपन्या आक्रमकपणे गाड्या विकत असताना जर एका कंपनीने आपला नफा वाचवण्यासाठी किमती जास्त वाढवल्या तर त्यांचा मार्केट शेअर म्हणजेच बाजारातील हिस्सा कमी होण्याचा खूप मोठा धोका असतो. म्हणजे नफा वाचवायला गेले आणि मूळ गिराईकच गमावून बसले असं होईल. बरोबर. त्यामुळे कंपन्यांना कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग राखावीच लागते. स्वतःचा नफा कमी झाला तरी चालेल, पण ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाता कामा नये ही त्यांची पहिली प्राथमिकता असते. कच्च्या मालाचा वाढता खर्च ते ग्राहकांवर 100% लादू शकत नाहीत. त्यांना तो बहुतांश वेळा स्वतःलाच सहन करावा लागतो. बापरे, म्हणजे एका बाजूला वाढत्या खर्चाची आग आणि दुसऱ्या बाजूला स्पर्धकांची तीव्र नजर.
या कात्रीत कंपनी सापडली आहे. मग अशा परिस्थितीत हातावर हात ठेवून तर बसता येणार नाही ना. कंपनीचे मॅनेजमेंट यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी रणनीती नक्कीच आखत असेल. आपल्याकडे जी मॅनेजमेंट कॉमेंट्री उपलब्ध आहे ती यावर काय प्रकाश टाकते? मॅनेजमेंटने ही अडचण अचूक ओळखली आहे आणि म्हणूनच ते एका अतिशय स्पष्ट प्रॉडक्ट मिक्स धोरणावर सध्या काम करत आहेत. थोडक्यात सांगायचं तर ते आता फक्त जास्तीत जास्त गाड्या विकण्यावर नव्हे तर कोणत्या प्रकारच्या गाड्या विकल्या जात आहेत यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. हो, माझ्या वाचनातही हे आलंय. म्हणजे भविष्यातील वाढीसाठी हुंडाई प्रामुख्याने 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे असं दिसतंय. पहिलं म्हणजे प्रीमियम एसयूव्ही, दुसरं म्हणजे गाड्यांची निर्यात म्हणजे एक्सपोर्ट्स आणि तिसरं म्हणजे इलेक्ट्रिक वाहने. भारतात हुंडाईची ओळख ही आधीपासूनच मजबूत आहे आणि सध्या तर जिकडे पाहावं तिकडे एसयूव्हीचीच क्रेज चालू आहे. हो ना, आणि यामागे अतिशय भक्कम व्यावसायिक गणित दडलेलं आहे. मगाशी आपण जे मार्जिन प्रेशरबद्दल बोललो त्यावर हा थेट उपाय आहे. म्हणजे छोट्या किंवा बजेट गाड्यांमध्ये जसे की हॅचबॅक गाड्या कंपनीला मिळणारा नफा खूपच मर्यादित असतो. कारण त्या आधीच स्वस्त असतात. बरोबर. अशा गाड्यांच्या किमती कमी असल्यामुळे थोडा जरी उत्पादन खर्च वाढला तरी तो छोटासा नफा संपुष्टात येतो. पण जेव्हा आपण 20-25 लाखांच्या प्रीमियम एसयूव्हीचा विचार करतो तेव्हा त्या एका गाडीमागे मिळणारा नफ्याचा टक्का खूप मोठा असतो. म्हणजेच 3 स्वस्त गाड्या विकून जितका नफा मिळेल तितकाच किंवा त्याहून जास्त नफा एका मोठ्या एसयूव्ही मधून मिळू शकतो. शिवाय मला असं वाटतं की एसयूव्ही घेणारा ग्राहक हा थोडा प्रीमियम वर्गातला असल्यामुळे तो किमतीबाबत बजेट ग्राहका एवढा संवेदनशील नसतो. तिथे कंपनी किमतीत थोडीफार वाढ सहज करू शकते. अचूक ओळखलत. प्रीमियम एसयूव्हीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे बॉटम लाईन म्हणजेच निव्वळ नफा पुन्हा वाढवण्याची त्यांना मोठी संधी आहे. आणि यासोबतच ते निर्यातीवर भर देत आहेत. आफ्रिका, लॅटिन अमेरिका किंवा मध्य पूर्वेतील देशांमध्ये भारतात बनवलेल्या गाड्या पाठवणे हे त्यांच्यासाठी दुहेरी फायद्याचं असतं. दुहेरी फायदा कसा काय? एक तर त्यांना नवीन बाजारपेठ मिळते आणि दुसरं म्हणजे चलनातील फरकाचा करन्सी एक्सचेंज रेटचा फायदा होतो. जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरते तेव्हा भारतातून निर्यात करणाऱ्या कंपन्यांना जास्त नफा मिळतो. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील नफ्याची जी तूट आहे ती ते निर्यातीतून भरून काढू शकतात. खरंच हे तर खूपच हुशारीचं धोरण आहे. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. प्रीमियम एसयूव्ही आणि निर्यात हे 2 मुद्दे ठीक आहेत, पण त्यांची तिसरी रणनीती इलेक्ट्रिक वाहनांची आहे. कागदावर हे खूप प्रगल्भ वाटतं की कंपनी भविष्याचा विचार करतेय, पण प्रत्यक्षात ईव्ही तंत्रज्ञान खूप महागडं आहे ना. हो, खूपच महागडा आहे. म्हणजे बॅटरी सेल टेक्नॉलॉजी, नवीन प्लॅटफॉर्म विकसित करणे आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये अब्जावधी रुपये खर्च करावे लागतात. एका बाजूला आपण म्हणतोय की कंपनीचा खर्च वाढलाय म्हणून नफा कमी झालाय आणि दुसऱ्या बाजूला कंपनी ईव्ही सारख्या अतिखर्चिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करतेय. यामुळे तर मार्जिनचा प्रश्न सुटण्याऐवजी आणखीनच बिकट होईल ना. तुमची शंका अतिशय रास्त आहे आणि गुंतवणूकदारांच्या मनातही नेमकी हीच भीती असते. ईव्ही तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीचा भांडवली खर्च प्रचंड असतो, पण इथे आपल्याला शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन असा दोन्ही विचार करावा लागेल. म्हणजे आजचा खर्च उद्याची कमाई आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तसंच. हे बघा, जर हुंडाईने आज ईव्हीमध्ये गुंतवणूक केली नाही तर येत्या 5 ते 7 वर्षात जेव्हा जगभरात ईव्हीचाच दबदबा असेल तेव्हा ही कंपनी शर्यतीतून कायमची बाहेर फेकली जाईल. आज जो रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च होतोय तो त्यांच्या मार्जिनवर नक्कीच दबाव आणतोय. पण तो आवश्यक आहे. हो, कारण तो खर्च म्हणजे एक प्रकारचा डिफेन्सिव्ह मोट आहे. स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी दिलेली ती एक आवश्यक किंमत आहे. जसजसं ईव्हीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागेल आणि बॅटरीच्या किमती कमी होतील तसतसा हाच विभाग त्यांच्यासाठी नफ्याची मोठी खाण ठरेल. अच्छा, म्हणजे हे काहीसं असं आहे की तुम्ही आज एका मोठ्या आणि आधुनिक फॅक्टरीचा पाया खणण्यासाठी पैसे खर्च करत आहात. आज तुम्हाला तिथे फक्त खड्डे आणि जाणारा पैसा दिसेल, पण उद्या तिथे उभी राहणारी इमारत तुम्हाला कित्येक वर्ष फळ देईल. तंतोतंत. आणि म्हणूनच मॅनेजमेंटची कॉमेंट्री ही आजच्या घसरलेल्या नफ्याबद्दल बचावात्मक नसून भविष्यातील एसयूव्ही आणि ईव्ही पोर्टफोलिओबद्दल अत्यंत आक्रमक आणि सकारात्मक आहे. क्या बात है. मग आता आपण या सगळ्याचा एकत्रित अर्थ लावूया.
आपण आकडेवारी पाहिली, अडचणी समजून घेतल्या आणि कंपनीची प्रीमियम आणि EV रणनीतीही पाहिली. आता या सगळ्याचा कंपनीच्या भविष्यावर आणि शेअर बाजारावर काय परिणाम होईल? जर आर्थिक विश्लेषणांनी आजच्या या निकालाला एखादं रेटिंग दिलं असेल तर ते काय आहे? तर सर्वसाधारणपणे बाजारातील विश्लेषकांनी या निकालांना सरासरी म्हणजे ॲव्हरेज असं रेटिंग दिलं आहे. ते खूप उत्कृष्टही नाहीत आणि एकदम निराशाजनकही नाहीत. सरासरी का? कारण महसूल चांगला आहे पण नफा कमी आहे म्हणून? होय, शेअर बाजार अनेकदा खूप अल्पकालीन विचार करतो. गुंतवणूकदारांचं लक्ष प्रामुख्याने अर्निंग्स पर शेअर म्हणजेच EPSवर असतं. हुंडईचा EPS 19.87 रुपयांवरून 15.45 पर्यंत खाली आला आहे. बापरे, ही तर मोठी घसरण आहे. हो, आणि जेव्हा EPS घसरतो तेव्हा मार्केटची पहिली प्रतिक्रिया नेहमीच सावधगिरीची किंवा किंचित नकारात्मक असू शकते. कारण त्यांना आजच्या तिमाहीत मिळणारा परतावा कमी झालेला दिसतो. म्हणजे जे लोक आज घाईघाईत विचार करत आहेत, जे फक्त रोजच्या ट्रेडिंगकडे पाहतात, त्यांना कदाचित या आकड्यांमुळे निराशा येईल. ते म्हणतील की कंपनीचा खर्च हाताबाहेर जातोय, पण जे दूरदृष्टीने विचार करत आहेत, जे 5-10 वर्षांच्या गुंतवणुकीचा विचार करतात, त्यांच्यासाठी हे आकडे पूर्ण कथा सांगत नाहीत. बरोबर? नक्कीच. लांबचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांना हुंडाईच्या भक्कम पायावर विश्वास ठेवायला नक्कीच जागा आहे. कंपनीची ब्रँड व्हॅल्यू खूप मोठी आहे. त्यांचं देशभरात पसरलेलं डीलर नेटवर्क अत्यंत मजबूत आहे. आणि मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रीमियम SUV आणि EV मधील त्यांचा विस्तार त्यांना भविष्यासाठी पूर्णपणे सज्ज करत आहे. मग आता बाजाराचा अभ्यास करणाऱ्यांनी किंवा या क्षेत्रावर लक्ष ठेवून असणाऱ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टींवर नजर ठेवली पाहिजे भविष्यात? भविष्यातील वाटचालीसाठी 3 मुख्य निकष असतील. पहिलं, मार्जिन रिकव्हरी. कच्च्या मालाच्या किमती स्थिर झाल्यावर कंपनी आपला नफा पूर्वपदावर कसा आणते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. दुसरं, व्हॉल्यूम ग्रोथ. म्हणजे प्रीमियम गाड्यांच्या किमती वाढवूनही ते जास्तीत जास्त गाड्या विकू शकतात का हे पाहणं. आणि तिसरं म्हणजे बाजारातील स्पर्धा. टाटा, महिंद्रा आणि इतर नवीन येणाऱ्या जागतिक कंपन्यांच्या धोरणांना हुंडाई कशी उत्तरे देते यावर त्यांचं पुढील यश अवलंबून असेल. खरोखरच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका साध्या वाटणाऱ्या बातमीचे अनेक पैलू उलगडून पाहिले. आपण हे पाहिलं की महसूल वाढणे म्हणजे आपोआप नफा वाढणे असं होत नाही. हुंडाईची गाडी महसुलाच्या हायवेवर सुसाट धावत असली तरी पुरवठा साखळी आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या खड्ड्यांमुळे त्यांच्या नफ्याच्या वेगाला चांगलाच ब्रेक लागला आहे. पण या संकटावर मात करण्यासाठी प्रीमियम SUV आणि इलेक्ट्रिक वाहनांचा जो नवीन रस्ता त्यांनी निवडला आहे तो त्यांना भविष्यात पुन्हा नफ्याच्या शिखरावर नक्कीच पोचवू शकतो. हो, नक्कीच. मात्र ही चर्चा संपवताना या सगळ्या विश्लेषणातून एक अतिशय वेगळा, सखोल आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय, जो मला इथे मांडायचा आहे. कोणता प्रश्न? सुरुवातीला आपण पाहिलं की वाढता खर्च आणि कमी होणारा नफा यामुळे हुंडाईसारखी मोठी कंपनी आता छोट्या गाड्यांपेक्षा प्रीमियम SUV विकण्यावर जास्त भर देत आहे, कारण तिथे नफा जास्त आहे. आज जर आपण संपूर्ण ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पाहिलं तर हुंडाईच नाही तर जवळजवळ सर्वच मोठ्या कंपन्या याच मार्गावर चालल्या आहेत. प्रत्येक कंपनीला आता फक्त महागड्या SUVs आणि अत्याधुनिक EV बनवायचे आहेत. हो, तोच ट्रेंड आहे सगळीकडे. मग माझा प्रश्न हा आहे की जर प्रत्येक कार उत्पादक कंपनीने केवळ जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रीमियम आणि महागड्या गाड्या बनवण्यावरच लक्ष केंद्रित केलं तर भविष्यात सर्वसामान्य माणसासाठी परवडणाऱ्या बजेट कार्सचे मार्केट संपुष्टात येईल का? एकेकाळी मध्यमवर्गीय माणसाचे स्वतःची एक छोटी कार घेण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भविष्यात गाड्याच उपलब्ध नसतील का? कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे आणि कंपन्यांच्या जास्त नफ्याच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांची स्वस्त गाडी ही संकल्पनाच भविष्यात इतिहास जमा होईल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. खरंच, हा खूप गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना? हा प्रश्न केवळ एका कंपनीच्या ताळेबंदाचा नाही तर आपल्या समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याकडे नसलं तरी येणारा काळच ते ठरवेल. तोपर्यंत हा विचार निश्चितच आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडेल. अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.